बघितला तर थोडंफार कळालं, बट स्टील होल्ड नाही आहे माझा याच्यावर. पल्मोनरी आर्टरी प्रेशर मॉनिटरिंग, RV आणि LV दोघांचं फंक्शन बघू शकतो. हेमोडायनामिक स्टॅटस थेरपीला गाईड करतं. मग हे सर्व जे इंडायसिस आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले तेवढेच सर्व. नंतर इव्हन O2 डिलिव्हरीचे सर्व येतात. नंतर टाईप्स ऑफ कॅथेटरमध्ये आपण काय काय टाकू शकतो ते सर्व पोर्ट्स जे वर्णन केले ते. मग फ्लुइड मॅनेजमेंटसाठी वापरता येईल. सर्जिकल प्रोसिजर इंडिकेशन्स, सर्जिकल प्रोसिजरमध्ये काय ते मॉनिटरिंगसाठी. मग वेगवेगळे कार्डियक डिसीज, पल्मोनरी डिसीज, हाय रिस्क ऑप्स, कॉन्ट्राइंडिकेशन, वॉलचे इश्यूज आणि आणखी काहीतरी होतं विसरलं, RBBB वगैरे होतं. याच्यात आलं रिलेटिव्ह LBBB, WPW, एप्स्टीन, सेप्टिसिमिया, हायपरकोएग्युलेबल. नंतर हा मल्टिपल ल्युमन आहे, 110 सेंटीमीटर आहे. त्याचे सर्व आपण ल्युमन बघितले आधी. सेलिंगर टेक्निकने टाकता येईल. 3 वस्क्युलर ल्युमन आहे. शेवटी ट्रान्सड्युसर आहे. CVP ट्रेसिंग येते आधी सगळ्यात. मग त्याच्या पुढे गेल्यावर मग डिफ्लेट करूनच विड्रॉ करायचा, इन्फ्लेट करून समोर टाकायचा आहे. मग सिस्टॉलिक प्रेशर वाढलं की लक्षात यायचं की RVमध्ये आलो आहे. मग डायस्टोलिक प्रेशर वाढलं की समजून घ्यायचं की पल्मोनरी आर्टरीत आलं आहे. मग मॅन्युअर्सने इम्प्रूव्ह करता येईल याचं पोझिशनिंग दिले ते. डीप इनहेल करा, हेडअप करा, राईट लॅटरल टिल किंवा आयनोट्रॉप्स देऊन कार्डियक आउटपुट वाढवा. राईट IJV राईट वेंट्रिकल 35 सेंटीमीटरवर आहे. मग इन्फेक्शन प्रिव्हेन्शनसाठी स्टराईल बॅरियर आणि स्टराईल प्रोसिजर. मग फॅक्टर अफेक्टिंग ॲक्युरसी, मग PVR, कॉजेस ऑफ इन्क्रीज PVR, अल्व्हेओलर पल्मोनरी आर्टरी प्रेशर रिलेशनशिप. हे माझ्या डोक्यावरून गेले, हे मला कळालं नाही, शोधायला वेळ नाही आहे मला. मग रेस्पायरेटरी पॅटर्न आणि एअरवे प्रेशर. पुन्हा याने हे झोन 3चं कॅल्क्युलेशन दिलं आहे, हे पण नाही कळालं. वेव्ज ठीक आहे, वेव्जचं जे वर्णन केलं आहे ते आहे हे. नंतर वेंट्रिक्युलर कंप्लायन्सवर काहीतरी लिहिलं आहे. या व्हॅल्यूज दिल्या आहेत आत्ताच्या मागच्या व्हिडिओत बघितल्या त्या. हे सर्व पॅरामीटर्स, ऑक्सिजनचे पॅरामीटर्स. कॉम्प्लिकेशन्स जस्ट सेंट्रल व्हेनस ॲक्सेसचे पंक्चर, ब्लिडिंग, न्यूमो, इम्बॉलिझम. मग व्हेनस कॅथेटरायझेशनचे सिमिलरली कॅथेटर शेअर होईल गाईड बाय एम्बोलायझेशन, ॲरिथमिया, आर्टेरियल पंक्चर, न्यूमो, RA पंक्चर. कॅथेटर ठेवल्यामुळे काय प्रॉब्लेम होतील? मेकॅनिकल एन्ट्रॅपमेंट, कॉइलिंग, बलून रप्चर, इन्फेक्शन्स, थ्रोम्बोसिस, एम्बॉलिझम, स्ट्रक्चरल डॅमेज होऊ शकतात तिथे, वस्क्युलर इंजुरी, फिस्चुला, कार्डियक परफोरेशन, PA रप्चर, PA एन्युरिझम. मग याच्यात मॉडिफिकेशनमध्ये आपण मिक्स्ड व्हेनस सॅच्युरेशन बघू शकतो. रिफ्लेक्टन्स स्पेक्ट्रोमेट्री येते. नंतर इंटरमिटंट कार्डियक आउटपुट आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला, किंवा कंटिन्युअस पण घेऊ शकतो. RAचा इजेक्शन फ्रॅक्शन काढता येतो, नंतर इंट्रा कार्डियक पेसिंग पण करता येते. कॉन्ट्रावर्सी, PA कॅथेटर टाकल्याने काही सर्वायवल बेनिफिट आहे का?